नमस्कार, मी वंदना बोलत आहे. वंदना रेसिपीमध्ये आपला सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज वांग्याचं भरीत करून तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे बघा, मी 5 वांगी घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ चिरून घेतलेले आहेत. आणि ही 2 छोटी बटाटी घेतलेली आहेत, ती पण धुवून चिरून घेतलेली आहेत. आणि हे बघा, गुळाचा आणि चिंचेचं पाणी घेतलेलं आहे 2 चमचे. अर्धी वाटी नारळ घेतलं आहे, कोकोनट वाला नारळ किसून घेतलेलं आहे. आणि अर्धा टमाटा चिरून घेतलेला आहे. हे अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे. एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि 2 लसणीच्या पकड्या चिरून घेतलेल्या आहेत. आणि हा बघा, हा थोडासा अद्रक घेतला 1 चमचा. आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे आणि 1 चमचा हळद घालणार आहे आणि धना पावडर 1 चमचा घालणार आहे. बघा, मी गॅस पेटून घेतलेला आहे, कढईत तापत ठेवलेले आहे. मी आता ह्या चमच्यानी 1 चमचा तेल घालत आहे. हा बघा, 1 चमचा मी तेल घालत आहे. आणि आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन करून घ्यायचा आहे, नंतर वांगे भरायचं. हे बघा, हा पहिला कांदा टाकत आहे मी. वांगा भरून झाल्यानंतर आपल्याला 15 मिनटं गॅसवर वाफेवर ठेवायचं आहे. भरीत 15 मिनटानंतर तयार होईल. ही कोथिंबीर घेतलेली आहे चिमूटभर. 1 मिरची ओली घेतलेली आहे, ती पण मी त्याच्यात घालत आहे. कांदा छानपैकी जाळून झाल्यानंतरच घ्यायचा भरायला. हे बघा, याच्यामध्ये मी टमाटा घातलेला आहे. आता आपल्याला मसाला घालून थोडा टाईम झाकून ठेवायचा आहे, का कारण टमाटा जे एकजीव झाला पाहिजे ना. ठीक आहे, ही थोडीशी हळद घालत आहे. 2 चमचे लाल तिखट घालत आहे बघा. आणि धना पावडर 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालत आहे बघा. आणि आपल्याला त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी आणि नारळ लगेच ह्याच्यातच घालून घ्यायचं आहे. नंतर एक जीव झाला का मग आपल्याला वांगे भरून घ्यायचे. अर्धी वाटी खोबरं टाकलं आहे. हा बघा, शेंगदाण्याचं कूट 1 चमचा आहे. हा चिंचेचं पाणी आहे ना, तो वांगी भरल्यानंतर ओतायचा. आणि कोथिंबीर पण वांगी भरल्यानंतरच घालणार आहे. आता ह्याला 2 मिनटं झाकून ठेवत आहे. बघा, 2 मिनटं झालेले आहेत आपला मसाला परतून. आता मी वरून कोथिंबीर घालत आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि वांगी भरून तुम्हाला दाखवणार आहे. असा वांग्यामध्ये भरून घ्यायची. मी ह्याच्यात 1 छोटा चमचा तेल घातलेला आहे. आता हे असे आपल्याला ठेवायचे त्याच्यात आणि 15 मिनटं ठेवायची. वांगी एकदम गलत सर शार्प शिजली पाहिजे. वांगे भरून ह्याच्यात कढईमध्ये घातलेले आहेत वाफेवर ठेवण्यासाठी. आता आपल्याला हे चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी घालायचं आणि ढाकून आपल्याला 15 मिनटं ठेवायची वापस तो सर. बघा, आपला वांग्याचं भरीत तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.